उभ्या महाराष्ट्रामध्ये आदिदैवत 33 कोटी देवदेवतांना ज्याने निर्माण केलं, विश्वाला ज्याने निर्माण केलं, पशुपक्षी ज्याने निर्माण केले, तुमच्या माझ्यामध्ये जो आत्मस्वरूपाने विराजमान झाला, लता पता वल्लरी वेली पाण्याचे प्रवाह ज्याच्या स्वरूपामध्ये वाहतात, तो ओंकार स्वरूप परमात्मा म्हणजेच श्री गणेश आहे. आणि त्या गणेशाच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आजचं काल्याचं कीर्तन आहे. म्हणून एक 5 मिनिटामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची कथा सांगणार आहे. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरु राजा दंडवत बोला. ओम मागच्या जणी म्हणता की नाही म्हणता, म्हणजे म्हणायला या जेवायला तुम्ही असं नाही ना. मला बघू बरं आता या फॅनच्या पुढच्या म्हणायचं नाही बरं का, शपथ आहे तुम्हाला म्हटलं तर. हो, काही त्याच्यात तुमच्या नातेवाईक असतील ते म्हणाल बाई त्यांच्या जरा बाजूने म्हणू का काय, तुम्ही अजिबात नाही म्हणायचं. त्या मागच्या महिला बघू कशा आहेत त्या. आता गुरु राजा दंडवत, मरा तुम्ही फेल झाले. मी म्हणलं तुम्हीच लय बाया हुशार, तुम्हीच लय बाया हुशार. काय बाय, फक्त त्या मागून आल्या तर मागे बसल्या. अजून एकदा, खूप आवडतंय बरं का तुमचा आवाज मागच्या जणींचा. आता गुरु राजा दंडवत, जगाचं अज्ञान गेल्याशिवाय जगातली रक्तबंबाळी नष्ट होणार नाही. जगात होणारा रक्तपात, अधपतन, दारू, गांजा, अफू इत्यादी मादक पदार्थांचं सेवन करून उद्ध्वस्त झालेल्या समाजाला प्रबोधन करण्यासाठी आणि एका वेळेला सर्व वयाच्या लोकांना शहाणपणा शिकवणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. टाळी 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 वाजवा. म्हणजे तुम्ही भजनातही वाजवा आणि तिथेही चान्स घ्या. यांनी कधी वाजवायच्या. मानवी जीवनाचा परमोत्कर्ष साधविणारा, धर्मांधता, जात्यांधता, पंथांधता, देवांधता, बुवाबाजी, गुरुबाजी नष्ट करून एव्हरी मॅन इज हिज प्राइड. एका वेळेला अवघ्या जगाला समानता शिकवणारा, स्त्री आणि पुरुष भेद संपवून स्त्रिया सुद्धा पुरुषा एवढ्या उंच आहेत, नवे नवे पुरुषापेक्षा कणभर उंच स्त्रिया आहेत, असं जगाला टाहो पडून सांगणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या विद्यमाने उभ्या महाराष्ट्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपानं ही ज्ञानज्योत, ही ज्ञानाची मशाल पेटलेली आहे. बेळगावपासून तर जळगावपर्यंत, मराठवाड्यापासून तर मुंबईपर्यंत, गोव्यापासून तर दमणपर्यंत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलींनी कथन केलेला गणेश बाप्पा सांगितल्याशिवाय मानवाचा विकास होणार नाही, मानवाची उंची वाढणार नाही. सद्गुणाची उंची वाढवून दुर्गुणांची निवृत्ती करणारा जगातला पहिला देव म्हणजे गणपती बाप्पा मोरया आहे. पण त्याच्या होणाऱ्या विटंबना थांबल्या पाहिजेत. त्याला कुठेतरी बाजारात बसवणं,
त्याच्या अंगावर गुलाल फेकणं, त्याच्या नाकात बुक्का, त्याच्या डोळ्यात गंध, नाही का? गणपती एकदा सजवलेला आहे हो, नटवून बसवलाय बघा कसा सुंदर आहे. जयांच्या गळा वैजंती माळा, जयांच्या गळा वैजयंती माळा, लावण्य पुतळा, लावण्य पुतळा, जयांच्या अंगी सकळ कळा, सकळ कळा, तया वेळो वेळा दंडवत, तोया भीव रे जाती रे, तोया रे जाती रे वेलांटी असली की ही म्हणायची, काना असलं की उकार असल्यावर म्हणून सज्जन हो, भगवंत सजवून नटून आपल्या बाळाला सजवतो का नाही आपण? मग एकदा त्याला सजवल्यावर परत एखादी मावशी भेटायला आली, मग ती म्हणते का येऊ शेतूया पोराच्या डोळ्यात काजळ कोंबू का? नको बाई, त्याला मी सजवलाय नटवलाय छानपैकी, आता काही करू नका. तसंच आहे देवाचं. देव सजवून नटवून ठेवला ना, काय करायचं माहिती? फक्त डोळे भरून पाहायचा. काय करायचं बोला बायांनो? ती एक पोरगी नाहीच बोलली. हा ना, कोण नाही बोलली तुम्ही सांगणार नाही तर ती हानील रस्त्याने मला, पण बोलली नाही. एक जण बोललीच नाही. ती आता घरी गेल्यावर सांगणार आहे लोकांना जाता जाता जेवल्यावर, अगं महाराज एवढा बॉम्बालला पण मी बोललेच नाही बाई. पण खरं सांगू, हे एवढं एकच ठिकाणी की स्वतंत्रपणे बोलता येतं. तुमच्या कुटुंबात तुम्हाला बोलता येतं का? सासूसमोर, सासऱ्यासमोर, भायासमोर हां बोलले असते बाई, मामा झाले बाई, मामा बरोबर आहे. म्हणून स्त्रीच्या मांडीवर बाळ मोठा होतो. तो स्त्रीच्या मांडीवर मोठा होणारा बाळ एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज बनतो. स्त्रीच्या मांडीवर जन्माला आलेला बाळ, त्याच्यावर आई चांगले संस्कार देते आणि देवाचे देव गजानन त्याला बनवते. ही स्त्रीची कृपा आहे. असं कुठं घडलं काय मोठ्या बाबा? तुमच्या मांडीवर पोर बाळात निनं दिलं, तुम्ही लगेच थानाला लावलं. काय चाललंय मोठ्या बाबा? काय नाही, पोराला पाजितोय. कुठं घडलं का हो? नाही. आई माझा देव, आई माझा धर्म, आई माझा देव, आई माझा धर्म. बारीक रे. बोला मागच्या बोला. आई माझा माझे सारे कर्म आईसाठी, आई लहानचं मोठं करते. आई जन्माला घालते. 9 महिने 9 दिवस गर्भवास आई सहन करते. वेदना आई सहन करते. आणि बाळ जन्माला आल्यावर बाळाच्या खाली ती ओलं बाळात नाही टाकत, ओलं आपल्या खाली घेते आणि सुक्या बाळा त्यावर आपले बाळाला झोपवते. एवढा उदारपणा आणि उदात्तपणा जगामध्ये आई सोडून कोणामध्ये नाही. म्हणून देवाईपेक्षा आई श्रेष्ठ आहे असा आम्हाला वारकरी संप्रदाय शिकवतो. बाळत सुख बाळा, बाळत सुख बाळा, बाळात सुख बाळा, बाळात सुख बाळा.
निजली नारवल्याव निजली नारवल्याव निजली वेडी गाय वासराची वेडी गाय वासराची प्रेम पाण्यान भिजली 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 वेडी गाय वासराची वेडी गाय वासराची प्रेम पाण्यान भिजली 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 म्हणून शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वती पण म्हणतात पार्वतीच्या पोटी गणेश जन्माला आले गणपती बाप्पा कोणाच्या पोटी जन्माला आला मोठ्याने बोला पार्वतीच्या पण त्याच्याही आधी गणपती होता गणराय गणपती गणराय गणपती गणराय गणपती गणराय गणपती शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वती दोन्ही सोंगट्या खेळती दोन्ही सोंगट्या खेळती दोन्ही सोंगट्या खेळती दोन्ही सोंगट्या खेळती कोण सोंगट्या खेळतंय कोण सोंगट्या खेळतंय शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वती भगवान शंकर भगवान परमात्मा शिवशंकर शंकर पार्वती शंकर पार्वती आता मागच्या शंकर पार्वती शंकर पार्वती हे दोघे कोण आहेत गणपती बाप्पाचे बोला आई आणि वडील डॅडी आणि मम्मी हे म्हणते बरं तसं तसं मम्मी आणि डॅडी मग गणपती बाप्पा अवघ्या देवांचा देव ओंकार प्रभार रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार प्रभार रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार
प्रधान रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार हे गणेशाचं रूप आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम नमो जी आध्या. काही काही लोकांच्या डोक्यात असते मी आता एक कीर्तन ऐकन आणि ध्यानातच ठेवीन. ते जे कोणी लोक आहेत त्यांना श्रोता म्हणतात. श्रोत्यापेक्षा वक्ता शहाणा नसतो. आणि मी तर अजिबातच शहाणा नाही, मी तर पागलच आहे. येडा आहे येडा. हो असंच आहे. कुणीकडे बारकाट्या मारील. पण जनतेच्या प्रबोधनासाठी लोकांच्या मनाचा ठाव घेऊन वेद घेऊन संत साहित्याच्या आश्रयाने लोकांच्या मनाचा ठाव ठिकाणा लावून लोकांच्या मनाला सरळ करण्याचा प्रयत्न म्हणजे कीर्तन आहे. ही व्याख्या आहे कीर्तनाची. म्हणून शंकर पार्वतीच्या पोटी गणपती बाप्पा जन्माला आले. गणपती बाप्पांच्या खूप कथा आहेत, मी छोटी सांगतो मी. पण मला एकच आपल्याला या निमित्तानं सांगायचंय की बाळ जन्माला येण्यापूर्वी जिच्या पोटी आणि ज्यांच्यापासून कन्या किंवा पुत्र जन्माला येणार आहेत अशा नववधूवरांनी पहिली तयारी करावी लागते. बोला पहिली मोठ्याने बोला. तयारी करावी लागते. तुम्ही काय लय भारी बोलता बाई, तुम्ही तयारी केली नव्हती वाटत. आणि तयारी ज्या आईबापाने केली नाही ना पोर जन्माला येण्यापूर्वी, मग त्याचं पोरग आहे 10वी नापास डीजे पुढे शांत व्हा शांत व्हा शांत व्हा तोंडात गुटकाव कोणतं बॉल. म्हणून तयारी करावी लागते, म्हणजे मनाची तयारी करावी लागते. मन करा रे प्रसन्न हो मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न. नाही तर मग नेहमी तोंडावर दुखावता की तो महिना आहे का चौथा काय तोंड वाकड. नंदबाई आली खवट तोंड आलं म्यालं तोंड आलं माझ्या नवऱ्याला बुडवायला. ते सगळं आतलं ऐकतंय बरं का. कचा कचा आतून लाथाट होते ते. मम्मी काय बाई माझं लई पोट दुखत आहे. पोट नाही दुखत गंगाराम लाथा मारितोय. का मारतो? नवऱ्याच्या बापाची बहीण माझ्या बापाच्या बहिणीचा द्वेष करतेस. तुझ्या पुढे जन्माला येणं म्हणजे नरकवास आहे. म्हणून म्हटलंय गीतेमध्ये राग द्वेष वियुक्तैस तू विषया निंद्रियैश्चरण आत्मवश्यैर विधेयात्मा प्रसादं अधिगच्छति. म्हणून मला प्रसाद मिळाला पाहिजे आणि त्या प्रसादानंतर मला कन्यापुत्र झालं पाहिजे. कारण प्रसाद हा सद्गुणी मुला मुलींना जन्म घालतो, त्याला प्रसाद. आता असं बोलूया आपण, जो गर्भाशयामध्ये गर्भातील कन्यापुत्रांना सद्गुण आणि सद्विचार शिकवतो त्याला प्रसाद असे म्हणतात. टाळी वाजवली पाहिजे, फक्त महिलांनी वाजवा. असं
प्रसाद म्हणजे नुसता शिरा खाणं नाही. काही काही बाया तर त्या गणपतीच्या मंदिरापुढे पेढ्यावून बाण, ए बुच्चाडा बुच्चाडी बुच्चाड, मला 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 अवधसा एकटीनेच खाल्ला, मला नाही दिला. माझ्या मुखातून अशुद्ध शब्द ज्याच्यामुळे येणार नाहीत तो प्रसाद. माझे पाय वाकड्या ठिकाणी जाणार नाहीत त्याचं नाव प्रसाद. माझे हात चांगलंच कर्तव्य ज्याच्यामुळे करतील त्याचं नाव प्रसाद. माझे डोळे चांगल्या ठिकाणी बघतील त्याचं नाव प्रसाद. लोकांच्या लेकी बाळींना मी माझ्या सख्या बहिणीचा दर्जा देईल तो ज्याच्यामुळे मिळतो त्याचं नाव प्रसाद. कळलं? प्रसादाची व्याख्या. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याच्या मनाचं स्वास्थ्य बिघडत नाही त्याला प्रसाद असे म्हणतात. म्हणून पहिला प्रसादच घ्यावा लागतो. प्रसाद घ्या तुम्ही तशा नका जाऊ. आहे की नाही? प्रसाद घ्या तुम्ही तशा नका जाऊ. बोला. मोरया मोरया म्हणा उभ्या नका राहू. मोरया मोरया म्हणा उभ्या नका राहू. प्रसाद घ्या तुम्ही तशा नका जाऊ. प्रसाद घ्या तुम्ही तशा नका जाऊ. तुम्ही प्रसाद घ्या तुम्ही वर जाऊ नका तशा. तसाही अर्थ घ्या किंवा असाही घ्या, पण प्रसादाशिवाय जगण्याला पावित्र्य येत नाही. किंवा ज्याच्यामुळे जगण्याला पावित्र्य चारित्र्याचा सुरेख संगम येतो त्याला प्रसाद असे म्हणतात. कळलं? तो प्रसाद मिळाल्यावर पुरुषामध्ये वैराग्य प्राप्त होतो. तो प्रसाद मिळाल्यावर ज्याला मुलाला जन्म घालायचा आहे त्या बापाला, आजच्या भाषेत काय रे, पप्पाला, काय काय पप्पा तर दारू पिऊन फुल असतात. माझ्या फोराचं बारसं आहे, 100 बाटल्या 100 बाटल्या. पोरगा गणपती होईल का? छत्रपती होईल का? वड्यात पडून. बरोबर आहे ना पोरांनो? याचा सरळ बस ना नीट. तू इकडे कुठं बसलाय रे पाकिस्तानी का तोंड करून? असं नीट बस आणि नीट बघ, मारामाऱ्या करू नको. प्रसाद मिळाल्यावर मग तुम्ही म्हणाल कशाचा प्रसाद घ्यायचा? शिर्याचा? ते ब्राह्मण बाबा बनवतात ना. सत्यनारायण पूजन प्रित्यर्थम गणेश पूजन करिष्ये. डोळ्याला हात नाही काय? हा, मला वाटलं गोमतारला. डोळ्याला पाणी लावा, नका जाऊ राणी वनी, 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 नका जाऊ राणी वनी. घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी.
चक्रपाणी घरा येईल चक्रपाणी घरा येईल चक्रपाणी घरा येईल चक्रपाणी फक्त चांगली कर्तव्य करून जीवनाला यशाचं शिखर गाठता येतं ते फक्त चांगली कर्तव्य करून अशा प्रकारचे शिकवण फक्त वारकरी संप्रदाय देतो शिकवण उपदेश प्रबोधन गुड डीड गुड वर्क अँड गुड वर्क गंध लावायचा नाही छंद लावायचा नाही 50 माळा अडकवायच्या नाही भगवे परिधान न करता दाढ्या जटा न वाढवता दंडन मुंडन तीर्थाटन पंचाग्नी साधनाशिवाय देवाच्या उंच चरणापर्यंत पवित्र कर्तव्याने जाता येतं अशी शिकवण देणारा सोपा मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय आहे मग काय त्या गणेशाला कशासाठी बसवायचं माघी जन्म उत्सव का साजरा करायचा गणेशाचा तर तो एका चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला चांगले आई वडील म्हणजे ज्ञान वैराग्य आणि त्याग मान आणि पानाची अपेक्षा ज्या बापाला नव्हती त्या बापाचं नाव आहे शिवशंकर भगवान टाळे वाजवा असं काय नाव आहे गणपतीच्या बापाचं कसं आहे त्याच्याकडे ज्ञान आहे पार्वती माता म्हणाल्या माझ्या वडिलांनी तुम्हाला लग्नाला होम यज्ञाला बोलवलं नाही तुम्हाला राग नाही आला का हो पतीला विचारते मला सांगा जावयाला मान नाही दिल्यावर लेकीला राग येतो का जावयाला हा जर तुमचा नवरा म्हणला त्या बापाच्या थोबाडीत तू जाऊन आता मग हा मला लग्नात कपडे नाही घेतली अंगठी नाही दिली लाज वाटत नाही तुझ्या बापाला जातो ना आता तुझ्या बापाच्या थोबाडात देतो तर तुम्ही बोलत बसाल ना कोण नाही रडायची तिने वर हात करा चला काय बाय खरंय जगात सगळ्यात ज्येष्ठ सगळ्यात जास्त प्रीती जर पोरींची कोणावर असेल तर ती आपल्या बापावर असते बाप माझा वड ग बाप माझा वड तुम्ही काय करता सगळे वाजवणारे वाजवता लय गोड तुम्ही माझ्या संघ वाजवा त्यांना म्हणू द्या ना त्यांचा आवाज एकतर बारीक त्यांना एकतर अधिकार काहीच दिले नाही येडी बोंगाडी बापे असलं रे पुढे सारा कळणं वळ परवा एक म्हातारं माझ्या पुढं बसलं ऐकूच येत नव्हतं त्याला हे असं करायचं सगळ्यात पुढं अंतरण्या ताठ्या पोरी शिकलेल्या सवरल्या बाया ए बाया हो मागा आणि बैऱ्यांनो या पुढं ती बैरी खैरी माझ्या पुढं आणि मी मग बोलायला लागलो ना मी म्हणतो काय बाबा बरोबर आहे की नाही बाबा म्हणायचं अगदी 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 मग मला लय खुश वाटायचं मला वाटायचं म्हातारा लय हुशार आहे मग मी सगळी माणसं दिली सोडून त्या बाबाच्याच नादी लागलो काय बाबा बरोबर आहे का नाही बाबा म्हणायचं अगदी 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 तर हे आले आमच्या गावी होतं कीर्तन ते कानात म्हणते पुढं होतं ना म्हातार ते काय करायचं मला मी काय बोललो का अगदी 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 मला वाटायचं बाबाला हुशार आहे मग मी सारखा ते बाबाला सारखा पाऊण तास गेला बरं का त्यातच शिरोळे साहेब ते सारखं म्हणायचं बाबा बरोबर आहे का रे अगदी 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 मग नवले महाराज आले माझ्या कानात म्हटले महाराज त्याच्या नादी लागू नका ते बैर रे म्हणलं बरं झालं सांगितलं भाऊ नाही तर आखा वेळ त्यातच गेला असता कसंही असली येडी खैरी बैरी तरी पुढं बापे पुढं बाया माग अरे बायांनी जर क्रांती केली शेतीचा शोध बायांनी लावला स्वयंपाकाचा शोध स्त्रियांनी लावला स्त्रिया म्हणजे शास्त्रज्ञ आहेत स्त्रिया म्हणजे संशोधक आहेत त्यांची उंची वाढली पाहिजे असं ज्या संप्रदायाला वाटलं त्याचं नाव वारकरी संप्रदाय आहे स्त्री सबलीकरण झालं पाहिजे स्त्रियांची उत्क्रांती झाली पाहिजे कारण त्यांच्या पुढे उद्या परत एकदा गाडगे महाराज तुकडोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे आमचं बाब म्हणजे काय माहिती का त्यात मी पण आलो बरं का आम्ही म्हणजे काय माहिती का शिजलेला भाताचा गोळा आहे
ते तसा खाला नाही एखादं मरण एखादं गिळता नाही गेलं म्हातारं भात गिळता गिळता. पण तुमच्यासारख्या चांगल्या मसालेदार आमट्या आहेत म्हणून हे भामटे बरं येत. आम्ही आमचा सारा संसार आणि प्रपंचाची पंढरी सजवण्याचं काम माझ्या बहिणीनं तुम्ही करता म्हणून तुमची उत्क्रांती झाली पाहिजे. म्हणून माझा बाप्पा कोणाच्या पोटी जन्माला येत नाही. गणपती बाप्पा ग न काय शब्द आहे बोला. हो आम्ही लहानपणी ऐकलं होतं. आधी गणाला रणी आणला आधी गणाला आधी गणाला रणी आणला नाहीतरी रंग पुन्हा पुन्हा हो नाहीतरी